तुम्हाला सांगितलेलं होतं आम्ही चाललेलो आमच्या भावाच्या बड्डेला. आता व्ह्यू बघा, तुम्हाला दिसणार नाही कारण डोकरे आलेले इकडे बघा, इकडे जस्ट लोके जस्ट वरती बेंचा भी मेरा और देखो तुमको और हमें और अभी हम जा रहे हैं अपने भाई के बर्थडे को. एक्झॅक्ट साइडला एक्झॅक्ट आणि एक्झॅक्ट या साइडला लेफ्ट साइड सॉरी राइट साइडला मित्रांनो घाट आहे. इस मौसम में राइड करने की मजा तुम क्या जानो महेश बाबू. बघा मित्रांनो डोंगरात आणि हे बघा हे कचरा, डोंगरामध्ये कचरा छी यार. पॉल्युटेटेड प्लेस बट स्टिल इट इज नाईस. चला आता निघूया मित्रांनो. आज सकाळी उठलो तर आम्हाला माहिती नव्हतं का आज आमच्या भावाचा बर्थडे, आणि भावाचा बर्थडे म्हणजे गिफ्ट तर लागणारच. आणि गिफ्ट आणायच्या वेळेस मी व्हिडिओज नाही काढले कारण की माझा फोन होता फक्त 5%. आणि आता तुम्ही माझ्या भावाच्या बर्थडेचा ब्लॉग बघा काय होतं ते. तर मित्रांनो जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही आलेलो आमच्या भावाच्या बर्थडेला, आणि इथं अजून त्याची डेकोरेशनचीच तयारी चालू. इथं केक वगैरे आणलेला आहे आणि इकडं डेकोरेशन फक्त बघा डेकोरेशन. आणि आम्ही हे डेकोरेशन करायला खूप मेहनत केली. माझ्या बाप्पाने मीच मिळून डेकोरेशन केलेलं. आणि इकडे सगळे पाहुणे बसलेले आहे आणि इकडे डेकोरेशनची तयारी. आणि इकडं बघा पाल येऊन गेली होती, त्याच्यामुळे सगळे पालीला घाबरले आणि मग हिने ही पाल पळवली. आणि आता ती पाल काय जाईना तरी पण आम्हाला करावं लागणार आहे. आणि इकडून आता एंट्री होणार आहे बर्थडे बॉय आणि त्याच्या मम्मी पप्पाची. आणि ते तयार आहे आणि व्हिडिओ काढायला सुरुवात आणि ते यायला सुरुवात. आणि तो खूप त्याचा मूड ऑफ झालेला कारण की सगळे त्याला नुसते घेत होते आणि त्याला ते सगळ्यांनी घेणे आवडत नाही. आणि हा यांची एंट्री म्हणजे एकदम रॉकस्टार. तर त्याच्यामुळे पप्पाने त्याला हा बड्डेला गिफ्ट घेतलेलं. आणि हे त्याच्यासाठी स्पेशल केक. त्याला JCB आणि मशीन्समध्ये खूप इंटरेस्ट आहे कारण की त्याला असं मला वाटतं की त्याला मोठं होऊन मशीनीचा बिझनेस करायचा आहे. आणि हे आम्ही थोडं घरीच डेकोरेशन केलेलं तुम्हाला आवडलं तर बघा. हा खूप मस्त आहे खूप. आणि हे डेकोरेशन करायला आम्हाला खूप वेळ नाही लागला मित्रांनो, फक्त 15 मिनिटं. आणि याच्यात त्याला खूप राग येत होता नुसतं याला केक कापायचं मनाने JCB घ्यायचं होतं पण त्याला काही घेऊन देत नव्हतं कोणी कारण की JCB त्याला थोड्या वेळाने भेटणार होतं. आणि आता याला खुर्ची आणलेली आणि ही खुर्ची या डेकोरेशनला आणि ह्या एस्थेटिकला मॅच नाही होते कारण की ही खुर्ची आमची जी आम्ही त्याला बसायला घेतलेली होती ती त्याच्याकडून तुटली नव्हती, ती आमच्याकडून तुटली होती कारण की आम्ही तिच्यावर उभं राहून डेकोरेशन करत होतो आणि ती तुटून गेली आमच्याकडून. इकडं ही आमची बहीण आहे छोटी, तिचं नाव आहे चिमणी, हिला सगळे चिमणी बोलतात. आणि इकडे त्याचं ओवळणं वगैरे चाललेलं आहे. ही त्याची मम्मी आहे, त्याची सगळ्यात पहिले मम्मी त्याला ओवळते आहे कारण की त्याच्या मम्मीचा त्याच्यावर खूप लाड आहे. आणि त्याची आजी, ही त्याची आजी आहे, आजीचा पण त्याच्यावर खूप लाड आहे. आजीने त्याला गिफ्ट घेतलेलं ते गिफ्ट आहे बुक्स. आणि ही त्याची मम्मीची मम्मी आहे आणि ती पण खूप त्याला लाड करतात असं. आणि त्याच्यानंतर हे त्यांच्या इथले पाहुणे आलेले, त्यांच्या इथले आणि खाली जो बसलेला आहे तो माझा मामा आहे, तो त्याचा काका आहे. त्याचा काका त्याचे फोटो काढून राहिला आणि ही आमची मामी आहे, हे दोघं सगळे. आणि आता हे बसून फोटो काढायसाठी एस्थेटिक एस्थेटिक लुक देत आहे. आणि आता ही त्याचा JCB, हिला पण JCB खूप आवडतो कारण की त्याला पण JCB आवडतो. दोघांना एकच गोष्ट पाहायला जाते कारण की दोघं लहान आहे. आणि ही त्यांनी माझ्या काकाने म्हणजे त्याच्या मामाने आणि याच्या काकाने आणि हा आमचा मामा आणि रामच्या काकाने म्हणजे आमच्या मामाने त्यांना आणलेले गिफ्ट म्हणून तिची मी तिथे घेऊन त्याला गिफ्ट द्यायला गेलेली पण तिचा कोणी फोटोज काढले नाही कारण की आता ओवळणं चालू आहे, अजून केक कापलेला नाही. आणि सगळे पाहुणे आलेले त्याच्या बड्डेला आणि ते सगळं ओवळणं चालू पण आधी त्याच्या बड्डेचं काही प्लॅन नव्हतं. त्याच्यानंतर अचानक प्लॅन झाला आणि अचानक त्याला इतका मस्त सरप्राईज भेटलं. आणि आम्ही पण त्याला गिफ्ट घेतलेली, त्याला बॅग खूप लागत होती आणि माझी मम्मी ही पण त्याला ओवाळत आहे कारण की त्याला आत्तूवर लई प्रेम आहे. आत्तू म्हणजे त्याचं अदर वेळेस काय झालं का आतू आतूने त्याला गिफ्ट घेतलेलं आहे पण अजून आम्ही त्याला गिफ्ट दाखवलेलं नाही आहे काय घेतलेलं आहे. आणि चिमणीला पण ओवाळते आहे आणि चिमणीला बसायला खुर्चीच नाही आहे कारण की चिमणी नंतर आलेली होती की त्याला खूप राग येऊ राहिला माझ्या बड्डेला तू का बरं ओवाळू राहिले तुला. ही त्याची मामी आहे. आणि आता यांचं सगळं ओवळ वगैरे होऊ राहिलं, त्यांचं फोटो वगैरे फोटो नुसते फोटो काढायचे असतात आणि सगळ्यांना फोटो काढून फोटो काढा फोटो. आता थोड्या वेळात कटिंग सुरू होणार आहे आणि इकडं फुगे वगैरे पडलेले. ही लाईटिंग आम्ही लावणार होतो, खाली लाईटिंग तुम्हाला पडलेली लाईटिंग आम्ही लावणार होतो त्याच्या बड्डेला. माझा आयडिया होती का फुग्यांच्या मागून लाईटिंग लावायची पण माझं कोणी ऐकलंच नाही कारण की माझ्या घरात काही इज्जतच नाही म्हणून मला कोणी ऐकतच नाही. आणि आता यांनी पण यांना गिफ्ट आणलेलं, ही त्याची लहान आत्तू आहे, माझी मम्मी मोठी आहे आणि ही माझी मावशी आणि त्याची आत्तू आहे. काकाने त्याला गिफ्ट आणलेलं होतं आणि त्याच्यासोबत त्याला चॉकलेटही दिली कारण की त्याला चॉकलेट खूप आवडतं. लहान पोराला चॉकलेट म्हणजे
एक त्यांचं पहिलं प्रेम आणि सगळ्यांचे आता वळून आणि फोटो वगैरे काढून झाले की आता आपण केक कटिंगला सुरुवात करणार.